शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे गटाचे 6 खासदार नुकतेच बंड करून शिंदे गटासोबत आलेत. खरं शिवसेनेत फूट पडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी देखील एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी थेट पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर आपला दावा ठोकला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा 6 खासदारांचा एक गट पक्षातून बाहेर पडलाय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर आगपाखड केली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनही नुकताच पार पाडला. त्या सोहळ्यातही सर्वांच्या बोलण्याचा रोख या बंडखोरांवरच होता. मात्र आता उद्धव ठाकरेंकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं गेलंय. या पत्रात उद्धव ठाकरे हे या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये नियोजित तारखा आणि वेळा देखील नमूद आहेत. मात्र यातून एक चर्चा नव्यानं सुरू होते, ते म्हणजे उद्धव ठाकरे हे आता या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात फक्त एक एक सभा घेऊन थांबणार, की आंध्र प्रदेशातील YSR पक्षाच्या जगनमोहन रेड्डींप्रमाणे राज्यभर दौरा करून सहानुभूतीच्या लाटेला मतांमध्ये कन्व्हर्ट करण्यात यशस्वी होणार, की नेहमीसारखी ही टीका फक्त सोशल मीडिया आणि माध्यमांपुरती मर्यादित राहणार. नक्की काय रणनीती आखली आहे उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरे हे भविष्यात महाराष्ट्रातील जगनमोहन रेड्डी होतील का, या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट. मराठीमध्ये एक गाणं किंवा अभंग प्रसिद्ध आहे, माझा देव चोरला. तसंच काहीसं उद्धव ठाकरे गटाकडूनही सध्या म्हटलं जात आहे की माझा पक्ष चोरला. पण पक्ष चोरीला जाण्याची ही राज्यातली किंवा देशातली काही पहिलीच वेळ नाहीये. देशात यापूर्वी देखील अशा पद्धतीनं पक्ष चोरीच्या, पक्ष फुटीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र तरीही संबंधित पक्ष नेतृत्वानं हताश न होता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उडी घेत आपापले पक्ष पुन्हा उभे केले आणि सत्तास्थानापर्यंत मजल मारली. शेजारच्या आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी म्हणजेच येदुगरी संधीती जगनमोहन रेड्डी हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. खरं तर YSR काँग्रेस हा जो त्यांचा पक्ष आहे त्याची स्थापना ही काँग्रेसमधून फुटून झाली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाशी झालेल्या मतभेदानंतर जगनमोहन रेड्डी यांनी YSR काँग्रेसची स्थापना केली. 12 मार्च 2011 रोजी त्यांनी आपला पक्ष स्थापन केला होता आणि पक्षाचं संपूर्ण नाव होतं युवजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी. 2014च्या निवडणुकीच्या वेळी जगनमोहन रेड्डींच्या याच YSRCP पक्षाचे जवळपास 67 आमदार निवडून आले होते आणि त्यानंतर TDPच्या चंद्राबाबू नायडू यांनी YSRCP फोडायला सुरुवात केली. 2017 पर्यंत जगनमोहन यांचे 22 आमदार TDP मध्ये गेले होते, तर 67 आमदार निवडून येऊनही जगनमोहन यांच्याकडे फक्त 45 आमदार उरले होते. यानंतर जगनमोहन यांनी विधान परिषद अध्यक्षांकडे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांवर कार्यवाही करावी अशी मागणी केलेली. आमदारांवर कार्यवाही होत नाही हे पाहून जगनमोहन रेड्डी उद्विग्नपणे म्हणाले होते, राज्यघटनेनुसार हे पक्षांतर केलेले आमदार म्हणजे चोरीच्या मालमत्तेसारखेच आहेत आणि त्यांना अपात्र ठरवावं अशी आम्ही तुम्हाला आतापर्यंत अनेकदा विनंती केली होती. परंतु या आमदारांवर निर्णय न घेता आणि त्यांना विधानसभेत प्रवेश देऊन तुम्ही लोकशाहीची थट्टा करत आहात. जेव्हा जगनमोहन रेड्डी यांना या गोष्टीची जाणीव झाली की या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून काहीही कार्यवाही होणार नाही, तोवर नायडूंनी ज्या 23 आमदारांनी YSRCP पक्ष सोडून TDP मध्ये प्रवेश केला होता त्यातल्या 4 जणांना कॅबिनेट मंत्रिपद दिली होती. यावर जगनमोहन रेड्डी हे शांत बसले नाहीत. जगनमोहन रेड्डींनी ठरवलं की आपल्या पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यायचं. त्यासाठी कितीही मोठा संघर्ष करावा लागला तरीही बेहत्तर, मात्र आता मागे हटायचं नाही. आणि यातूनच जन्म झाला प्रजासंकल्प यात्रेचा. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात प्रजासंकल्प यात्रा काढली. 6 नोव्हेंबर 2017 रोजी जगनमोहन यांनी इडुपल्लपाया इथून या यात्रेची सुरुवात केली. इथं त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री असणारे YS राजशेखर रेड्डी यांचं समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळावरून जगनमोहन रेड्डी यांनी प्रजासंकल्प यात्रा चालू केली होती. ही एक प्रकारची पदयात्रा होती आणि ही पदयात्रा आजही भारतातल्या सर्वात प्रभावशाली राजकीय पदयात्रेपैकी किंवा संपर्क यात्रेपैकी एक मानली जाते. जगनमोहन यांनी या यात्रेत आंध्र प्रदेशातील 13 जिल्ह्यांमधून 241 दिवस चाललेल्या यात्रेत तब्बल 3648 किलोमीटर पायी प्रवास केला. त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंदाजानुसार या पदयात्रेदरम्यान जगन यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जवळपास कोट्यवधी लोकांशी संवाद साधला. मग या यात्रेचा परिणाम काय झाला असाही प्रश्न उपस्थित होतो.
लोकांमध्ये जगनमोहन यांच्यासाठी जी सहानुभूतीची लाट होती ती लाट अधिक तीव्र झाली. जगनमोहन यांनी लोकांशी थेट संवाद साधल्यामुळं सर्वसामान्य तेलुगू लोकांच्या जगनमोहन यांच्याबद्दल एक आपलेपणाची भावना निर्माण झाली, ज्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसूनही आला. 2019च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या पदयात्रेचा थेट प्रभाव दिसून आला आणि वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेशात विधानसभेतील 175 पैकी 151हून अधिक जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. तिथंच लोकसभेच्या 25 पैकी 22 जागांवर जगनमोहन यांच्या पक्षानं विजय मिळवला होता. त्यांनी सत्ताधारी नायडूंच्या तेलुगू देसम पक्ष तसेच इतर सर्व प्रादेशिक पक्षांचा त्या निवडणुकीत जवळपास पूर्णपणे सफाया केला होता असं म्हणायला हरकत नाही. ठाकरे आणि रेड्डी या दोघांच्या बाबत घडलेल्या घटनेमध्ये फरक इतकाच होता की ठाकरेंच्या पक्षातून फुटलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्षावरच दावा ठोकला, तर रेड्डी यांच्या पक्षातील सदस्य टीडीपी मध्ये गेले. ठाकरेंच्या सोबत घडलेली घटना ही भावनिकतेच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ठाकरेंच्या प्लस पॉइंट मध्ये आहे. ठाकरे आणि रेड्डी या दोघांचेही पक्ष फुटले होते, दोघांचेही आमदार त्यांची साथ सोडून गेले होते. मात्र या दोघांसोबतही घडलेल्या घटनेमध्ये एका गोष्टीचा फक्त फरक होता, तो म्हणजे रेड्डी यांच्या पक्षातील सदस्य थेट टीडीपी मध्ये गेले, तर ठाकरेंच्या सोबत असणाऱ्या आमदारांनी त्यांच्याच पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. वास्तवात ही गोष्ट ठाकरेंच्या सोबत भावनिकतेच्या दृष्टीनं प्लस पॉइंट मध्ये होती किंवा अजूनही आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या मध्ये जर फरक सांगायचा झाला तर एकनाथ शिंदे हे सध्या रस्त्यावरून संघर्ष करून निवडणुका लढवून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. तुलनेनं उद्धव ठाकरे या बाबतीत थोडे प्रिव्हिलेज होते असं म्हणायला हरकत नाही. या दोघांच्या कामाच्या बाबतीत जर तुलना करायची म्हटली तर उद्धव ठाकरे हे चळवळीतून पुढे आलेले नाहीयेत, मात्र सेना स्थापन करणाऱ्या बाळासाहेबांचं पुत्र असणं हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या प्रमुख आरोपांपैकी आरोप होते की उद्धव ठाकरे ग्राउंडवर उतरत नाहीत. उद्धव ठाकरे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोडा पक्षाच्या आमदार खासदारांना देखील सहज उपलब्ध होत नाहीत. तिथंच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर एकनाथ शिंदे यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी 24/7 असणारी उपलब्धता ही त्यांच्या जमेची बाजू आहे. एकनाथ शिंदे अर्ध्या रात्री देखील आपल्या लोकांसाठी तन मन धनानं उपलब्ध असतात. एकनाथ शिंदे हे पैशांना मागे पुढे बघत नाहीत, अशी ही कार्यकर्त्यांची त्यांच्याबद्दलची भावना आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर ठाकरे जगनमोहन रेड्डी यांच्यासारखा संघर्ष करू शकत नाहीत असं म्हटलं जाऊ शकतं, कारण यापूर्वी ठाकरेंनी थेट रस्त्यावर उतरून निवडणुका लढवलेल्या नाहीयेत. पण मुळातच या सगळ्या गोष्टींबाबत जर बोलायचं झालं तर तुम्हाला संघर्षात संधी शोधायला वयाचं बंधन नसतं. उद्धव ठाकरे थेट जनसंपर्क वाढवून लोकांशी कनेक्ट राहून आपली प्रतिमा बदलवू शकतात. उद्धव ठाकरेंचा सध्या असणारा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे सत्ता नसताना देखील असंख्य कार्यकर्ते हे ठाकरेंसोबत उभे राहिलेत. संजय राऊत यांच्यासारखा शिलेदार आहे, आदित्य ठाकरेंसारखं उभरतं नेतृत्व आहे, तर पडीच्या काळात शिवसेनेला साथ देणाऱ्या सुषमा अंधारेंसारखं वादळ देखील ठाकरेंकडे आहे. त्यामुळे ठाकरे आता या संघर्षाला संधीमध्ये कसं बदलतात हे बघणं उत्सुकतेचं असेल. खरं तर ही उद्धव ठाकरेंना एक सुवर्ण संधी आहे असंही म्हणता येईल. आजपर्यंत उद्धव ठाकरेंवर जे आरोप केले जात होते ते आरोप उद्धव ठाकरे धुवून काढू शकतात. सर्वसामान्यांना भेटत नाहीत, उद्धव ठाकरे ग्राउंडला उतरत नाहीत, या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या उपस्थितीनं खोडू शकतात जर त्यांनी मनोमन निर्धार केला तर. आणि मी वारंवार सांगतो की या सगळ्यात मोठा प्लस पॉइंट उद्धव ठाकरेंचा हा आहे की लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जो सभा घ्यायचा नियोजित कार्यक्रम असल्याचं पत्र माध्यमांमध्ये समोर आलंय, उद्धव ठाकरेंनी तिथंच न थांबता जर जगनमोहन रेड्डी यांच्या पावलावर पाऊल ठेवत जनसंवाद यात्रा काढली तर त्याचा फरक नक्कीच पुढच्या निवडणुकीत ठाकरे गटाला दिसू शकतो. जाता जाता आपण उद्धव ठाकरेंनी नियोजित केलेल्या सभा देखील कुठं आणि केव्हा होणार आहेत ते देखील पाहूयात. उद्धव ठाकरेंचा हा दौरा 3 दिवसांचा असेल. शनिवारी 27 जून 2026 ला सकाळी 10:30 वाजता यवतमाळ, दुपारी 2 वाजता वाशिम तर 4 वाजता हिंगोलीमध्ये सभा होईल. रविवारी 28 जूनला सकाळी 11 वाजता परभणी शहर तर दुपारी 3:30 वाजता धाराशिव शहरामध्ये त्यांची सभा होईल. सोमवारी 29 जूनला सकाळी 11 वाजता त्यांची शिर्डीमध्ये सभा होईल. तूर्तास इथेच
थांबूयात, मात्र या सगळ्या घटनाक्रमाबद्दल तुमची मतं काय आहेत? या सभांचा युबीटी गटाला भविष्यात कसा फायदा होऊ शकतो आणि फायदा होईल का? उद्धव ठाकरे फक्त 6 सभा घेऊन थांबतील की आपली भविष्यात जनसंपर्काची धार आणखीन तीव्र करतील? उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे भविष्यातील जगनमोहन रेड्डी होऊ शकतात का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.